नमस्कार मंडळी, मी राजेंद्र चव्हाण. आज आहे माझा 50वा वाढदिवस आणि मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाला अष्टविनायकपैकी जे एक क्षेत्र आहे महडमधील श्री वरद विनायक, तिथे मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला बाप्पाच्या दर्शनाला येतो. आणि आज आहे 50वा वाढदिवस, म्हणजे नक्कीच यायलाच पाहिजे. तर आता मी चाललो आहे महडला वरद विनायकाच्या दर्शनाला. गणपती बाप्पाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेच, तसाच तुमचाही आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहावा, हीच माझी तुम्हा सर्वांना प्रार्थना. वरद विनायकाच्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये शूटिंग करायला अजिबात परवानगी नाही आहे. पण मी तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, पार्किंग आणि जी बाजारपेठ आहे, मुख्यतः जी बाजारपेठ आहे महडच्या वरद विनायकाची, ती बाजारपेठ मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आणि पाहूया महडच्या वरद विनायकाची बाजारपेठ. हा आहे संपूर्ण पार्किंगचा परिसर, हा संपूर्ण. आता आपण इथून जाऊया, सुरुवात करूया, मंदिराकडे जाऊया. तिकडे समोर पण पार्किंग आहे, इथे पण गाड्या पार्क करतात. हा इथून आपण येतो, आपल्या गाड्या इथून येतात आणि सरळ हा रस्ता जातो मंदिराकडे. सुरुवातीलाच हॉटेल मंगलमूर्ती हॉटेल वगैरे आहे, जेवणाची वगैरे व्यवस्था आहे इथे, पार्किंगची छान व्यवस्था आहे. आपण बाजारपेठेचा हा संपूर्ण रस्ता पाहूया. महडच्या मंदिरापर्यंत ही जी बाजारपेठ सुरू होते, या बाजारपेठेमध्ये मला फिरायला खूप आवडतं. म्हणजे महडची बाजारपेठ, तसंच पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिराजवळची जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ, तसेच थेऊरला आणि ओझरला, या 4 ठिकाणची जी बाजारपेठ आहे तिथे मला फिरायला खूप आवडतं. अगोदर सुरुवातीला वरती छप्पर वगैरे नव्हतं, आता छान छप्पर बांधलं आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये जरी आपण दर्शनाला आलो आणि जर खूप जास्त गर्दी असली तरी काहीच काळजी करण्याचं कारण नाही आहे. आज गुरुवार आहे, 14 नोव्हेंबर, तरी पण बऱ्यापैकी गर्दी आहे बाप्पाच्या दर्शनाला. ही आहे संपूर्ण बाजारपेठ. बाजारपेठेमध्ये आपल्या गणपतीच्या छान छान मूर्त्या पाहायला मिळतील. करवंद वगैरे इथे आपल्याला पाहायला मिळतील. छान पेरू आहेत, लहान मुलींच्या टोप्या वगैरे आहेत, आर्टिफिशियल फुलांचे हार वगैरे पाहायला मिळतात आपल्याला इथे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हारांची, फुलांची, प्रसादाची दुकाने आहेत. रुद्राक्ष कुठे आहे? माझी बायको अनिता. आम्ही बाप्पाचं छान दर्शन करून आलो आहे. इकडे हॉटेल आहे, जेवणाची व्यवस्था आहे, इथून प्रसाद, पेढे वगैरे, लाडू, मोदक, प्रसाद आहे. हॉटेल श्रीकृपा. आपण चाललो आहे मंदिराकडे. हे हॉटेल आहे अथर्व, ऊसाचा रस आहे, अथर्व रसवंती ग्रह. हॉटेल संकेत. राजयोग. इथे गुळाचा चहा आहे. आपण जाऊया
बाजारपेठेकडे. इथे प्रसाद आहे, पेढे, मोदक, लाडू, गॉगल आहेत. आणि हे समोर दिसतं आहे ते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं मंदिर, जे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र आहे, महडचा वरद विनायक. आपल्या तिकडे बाप्पाच्या मंदिराचा कळस दिसतोय. जास्त गर्दी असते तेव्हा इथून झिगझॅगमध्ये रांग फिरते. आपण मंदिराच्या त्या बाजूला जाऊन पाहूया. मंदिराच्या समोर देखील हार फुलांची दुकानं आहेत. हे मंदिराचं प्रवेशद्वार. हे आहे मंदिराचा आतला परिसर. तुम्हाला थोडासा दाखवतो मी. आता बाहेर जाऊया. वन शॉटमध्ये सगळं शूट करतोय. मंदिराच्या उजव्या बाजूला आपण आलो आहोत आता. हे आहे तुझं आपल्या मंदिराचा आतला थोडासा दिसतो. हे आहे एक्झिट. मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर इथून आपण बाहेर पडतो. हे छान असं झाड. इथे आपला नारळ वगैरे फोडायचा असेल तर इथे फोडतात नारळ. काम चालू आहे. आपण आता इथले धर्मशाळा आणि प्रसादालय पाहूया. विशेष अतिथी कक्ष आणि हे आहे प्रसादालय. अन्नदान छत्र निशुल्क आहे. आपण आपल्या इच्छेनुसार इथे आपल्याला जे काय दान द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो. इथे धर्मशाळा. इथे स्वच्छतागृह. हे आहे दत्त मंदिर. आणि हे आहे भक्तनिवास. समजा तुम्हाला इथे राहायचं असेल, अष्टविनायक फिरता फिरता आपण जर इथे संध्याकाळी आलो आणि आपल्याला राहायचं असेल तर इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे. भक्तनिवास आहे. हे आहे श्री दत्त मंदिर. त्याने ते बदकं पण आहेत. तिथून आलो आपण. हे छान तलाव. त्या तलावामध्ये बाप्पाची मूर्ती सापडली होती. नंतर तिची त्या मंदिरामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. हा इकडे थोडासा पार्किंग स्पेस आहे. तर बाजारपेठ जिथे सुरू होते तिथे आपण चाललो आहे. इथे फोटो काढण्यासाठी छान असं बनवलेलं आहे.
इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. आता आपण तिथे पोचलो आहे जिथून बाजारपेठ सुरू होते. जिथून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात केली तिथे आपण आता पोचलो आहे. म्हणजे तलावाला एक प्रदक्षिणा घालून आलो आपण. इथून बाजारपेठ सुरू झाली होती. तर मंडळी महडला आलो, वरदविनायकाचं छान दर्शन झालं आणि इथे आल्यावर कळलं की बरीच वर्ष झाली जे प्रसादालय बंद होतं ते प्रसादालयसुद्धा सुरू झालं आहे. आम्हाला कुपनसुद्धा मिळालेली आहे. प्रसादालयाची कुपन मिळालेली आहे आणि छान मजा येईल. कारण हे मी बऱ्याच वर्षापूर्वी या प्रसादालयामध्ये प्रसादाचा आनंद घेतला होता. त्या मला वाटतं जवळजवळ 4-5 वर्ष तरी झाली प्रसादालय बंद होतं. आता प्रसादालय सुरू झालं आहे. प्रसादाचे कुपन मिळाले आहेत. म्हणजे ज्या हेतूने आलो होतो बाप्पाचं दर्शन झालं आणि प्रसादसुद्धा मिळतो. म्हणजे माझा आनंद अगदी द्विगुणित झालेला आहे.